मित्रांनो, टाटा मोटर्सने ईव्ही सेलमध्ये इतिहास घडवलेला आहे. बजाज ऑटो भारताचा सर्वात मोठा बायबॅक करतोय आणि ब्लिंकिटने क्विक कॉमर्स युद्ध जिंकलेलं आहे. मित्रांनो, मोस्ट ऑफ द न्यूज आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कव्हर केलेले आहेत, त्यामुळे कालचा व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. तर मित्रांनो, विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज, जे की खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली न्यूज आहे मित्रांनो टाटा मोटर्स बद्दल. तर टाटा मोटर्सने जून 2026 मध्ये पॅसेंजर व्हेकल सेल्स मध्ये इतिहास घडवलेला आहे. एकूण 63,083 गाड्या त्यांनी विकलेल्या आहेत, ज्या मागच्या वर्षीच्या 37,237 च्या तुलनेत तब्बल 69% जास्त आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे टाटा मोटर्सने 14,800 इलेक्ट्रिक व्हेकल्स विकलेले आहेत, ज्या कंपनीच्या इतिहासातील एका महिन्यातील सर्वाधिक ईव्ही विक्री आहे आणि गेल्या वर्षीच्या 5,228 ईव्हीच्या तुलनेत 183% वाढ आहे. टाटा सियरा ईव्ही आता आपल्याला रस्त्यावर सुद्धा पाहायला मिळते आणि नेक्सॉन पंच ईव्हीची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे टाटा मोटर्सने महिंद्रावर थोडी आघाडी कायम ठेवलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, टाटा मोटर्स शेअर ईव्ही ग्रोथ स्टोरीसाठी लॉंग टर्म होल्ड करा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो बजाज ऑटोच्या बायबॅक बद्दल. मित्रांनो, बजाज ऑटोने आपल्या इतिहासातील सर्वात मोठा शेअर बायबॅक जाहीर केलेला आहे. कंपनी 46.94 लाख शेअर्स 12,000 पर शेअरच्या दराने विकत घेणार आहे आणि यासाठी एकूण 5,632 करोड खर्च होणार आहे. हा बायबॅक प्राइस म्हणजे बाजारभावापेक्षा 19% जास्त प्रीमियम आहे. त्यामुळे रिटेल शेअर होल्डर्सना चांगला परतावा मिळणार आहे. बजाज ऑटोचा Q4 FY26 निकाल देखील जबरदस्त आला होता, कारण नेट प्रॉफिट 34% वाढून 2,746 करोड झालेला होता आणि रेव्हेन्यू सुद्धा 31.8% वाढून 16,005 करोड वर झालेला होता. मित्रांनो, बजाज ऑटोचा बायबॅक ही स्ट्रॉंग कॉन्फिडन्स सिग्नल आहे. जर तुमच्याकडे बजाज ऑटो शेअर आहेत तर बायबॅक मध्ये टेंडर करण्याचा विचार नक्की करा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो महिंद्रा बद्दल. तर महिंद्रा आणि महिंद्राने जून 2026 मध्ये एकूण 1,06,207 व्हेकल्स विकून 37% इयर ऑन इयर वाढ नोंदवलेली आहे. हे आकडे बघितले तर महिंद्राने इंडिया पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये टाटा मोटर्सला कडक कॉम्पिटिशन दिलेलं आहे आणि दुसऱ्या स्थानासाठी जोरदार झुंज सुरू आहे. हा रॉक्स, स्कॉर्पिओ एन, XUV 700 आणि B60 इलेक्ट्रिक SUV यांनी महिंद्राला हे यश मिळवून दिलेलं आहे. भारताचा SUV बाजार 2026 मध्ये सर्वाधिक वेगाने वाढत आहे आणि महिंद्रा या ट्रेंडमध्ये सर्वात मोठा फायदेशीर ठरत आहे. मित्रांनो, महिंद्राचा शेअर 2024 पासून तिप्पट झालेला आहे आणि अजूनही SUV सुपर सायकल चालू आहे. Q1 FY27 निकाल जुलैमध्ये येणार आहे आणि त्यांचा रेव्हेन्यू आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच मित्रांनो, JSW MG मोटर बद्दल सुद्धा डिस्कस करूया. तर JSW MG मोटर इंडियाने जून 2026 मध्ये आपला बेस्ट एव्हर मंथली सेल रेकॉर्ड केलेला आहे. एकूण 7,568 युनिट्स विकल्या गेल्या, जे गेल्या वर्षाच्या तुलनेत 30% जास्त आहे. सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे एकूण विक्रीपैकी 75% म्हणजे जवळपास 5,676 या इलेक्ट्रिक व्हेकल्स होत्या. MG विंडसर EV आणि कॉमेट EV यांनी हे यश मिळवून दिलेलं आहे आणि JSW ग्रुपच्या हस्तक्षेपानंतर कंपनीच्या डिस्ट्रीब्युशन आणि सर्व्हिस नेटवर्कमध्ये मोठी सुधारणा आपल्याला होताना दिसून येत आहे. तर मित्रांनो, मारुती सुझुकीने सुद्धा जून 2026 मध्ये 19% सेल ग्रोथ नोंदवलेला आहे. इंडिया पॅसेंजर व्हेकल मार्केटमधील नंबर 1चं स्थान कायम ठेवलेलं आहे. बलेनो, स्विफ्ट, ब्रेझा आणि ग्रँड विटारा यांची मागणी सातत्याने उच्च राहिलेली असून डोमेस्टिक मार्केटमध्ये मारुतीचा मार्केट शेअर अजूनही 40% आहे. पण मारुतीसाठी आव्हान आहे ते EV सेगमेंटमध्ये, कारण टाटा आणि महिंद्रा इलेक्ट्रिकमध्ये खूप पुढे गेलेले आहेत आणि मारुतीची विटारा लवकर येणार आहे. ती या लढाईत मारुतीची पोझिशन बदलू शकते. सुझुकी जापान सोबत EV डेव्हलपमेंटमध्ये 30,000 करोड गुंतवणुकीचा करार झाला आहे आणि 2027 पर्यंत 5 EV मॉडेल्स त्यांच्या येणार आहेत. एक लक्षात घ्या मित्रांनो, मारुती विकली जाते म्हणजे मिडल क्लास माणूस हा मजबूत आहे. मारुतीचा शेअर हा एक डिफेन्सिव्ह ऑटोपिक आहे. EV लॉन्च होताच री-रेटिंग नक्की होऊ शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ब्लिंकिट बद्दल. क्विक कॉमर्स मध्ये एक मोठा प्लॉट ट्विस्ट आलेला आहे, जो ब्लिंकिट साठी जबरदस्त खुशखबर आहे. झेप्टोने आपल्या कॅफे ऑपरेशन अनेक शहरांमध्ये बंद केले आहेत, कारण सप्लाय चेन चॅलेंज आणि किचन स्टाफ शॉर्टेजमुळे त्यांचा व्यवसाय प्रॉफिटेबल होत नव्हता. त्याचवेळी इटर्नल म्हणजे झोमॅटोच्या पॅरेंट कंपनीने त्यांचं 10 मिनिट फूड डिलिव्हरी व्हर्टिकल झोमॅटो इन्स्टंट शांतपणे बंद केलं आहे. आता फक्त स्विगी बोल्ट हे 10 मिनिट फूड डिलिव्हरी चालू ठेवतंय.
पण क्विक कॉमर्स ग्रॉसरी डिलिव्हरीमध्ये ब्लिंकिटचा चष्मा स्पष्ट झाला आहे आणि इटर्नलचे शेअर यामुळे पॉझिटिव्ह झाले आहेत. मित्रांनो, ब्लिंकिट Q4 FY26 मध्ये 37 करोड EBITDA पॉझिटिव्ह झाला होता आणि मार्केट शेअर वाढत आहे. जर इटर्नल म्हणजे झोमॅटोचा शेअर बाय करायचा असेल तर ब्लिंकिट हा त्यांचा स्ट्रॉंगेस्ट रिझन बनत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो डिजिटल कॉमर्स कोएलिशन बद्दल. भारताचे ई कॉमर्स आणि क्विक डिलिव्हरी इंडस्ट्रीमध्ये एक ऐतिहासिक गोष्ट घडली आहे. Amazon, इटर्नल म्हणजे झोमॅटो, मिशो, स्विगी आणि झेप्टो या 5 कंपनीजनी मिळून डिजिटल कॉमर्स कोएलिशन नावाची इंडस्ट्री बॉडी स्थापन केली आहे. या कोएलिशनचा उद्देश आहे की डिलिव्हरी पार्टनरचं वेलफेअर सुधारणं, कस्टमर एक्सपिरियन्स बेहतर बनवणं आणि छोट्या उद्योजकांना प्लॅटफॉर्म मिळवून देणं. कर्नाटक हायकोर्टने या सर्व कंपनीजना गिग वर्कर्स वेलफेअर फी कोर्ट रजिस्ट्री मध्ये 3 आठवड्यात जमा करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे कोएलिशनने आधीच इंडस्ट्री स्टँडर्ड ठरवणं आता महत्त्वाचं झालं आहे. मित्रांनो, गिग वर्कर्स वेलफेअर कायदे आल्याने प्लॅटफॉर्मच्या ऑपरेटिंग कॉस्ट वाढतील, पण लॉंग टर्म मध्ये हे सस्टेनेबल बिझनेससाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे कार देखो IPO बद्दल. तर भारतात सर्वात मोठा ऑटो क्लासिफाईड प्लॅटफॉर्म कार देखो म्हणजे गिरनार सॉफ्टवेअरने सेबीकडे IPO पेपर फाईल करण्याची तयारी सुरू केलेली आहे. कंपनी जुलै-सप्टेंबर 2026 मध्ये DRHP फाईल करण्याची योजना बनवत असून 3,000 ते 3,500 करोड IPO मधून उभारणार आहे. कार देखोची अपेक्षित व्हॅल्युएशन ही 13,000 ते 15,000 करोड आहे आणि यात नवीन कार्स, यूज कार्स, इन्शुरन्स आणि फायनान्सिंग या सर्व सेगमेंट्स आहेत. कार देखो ॲपने 2025 मध्ये 264 मिलियन युनिक युजर्स टच केले होते आणि इंडिया ऑटो मार्केट 2026 मध्ये रेकॉर्ड पेसवर असल्याने कार देखो IPO टायमिंग खूप परफेक्ट ठरत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो एअरटेल आफ्रिका बद्दल. तर भारतीय एअरटेलने आफ्रिकामध्ये आपला स्टेक वाढवण्यासाठी $2.97 बिलियन म्हणजे जवळपास 25,000 करोड इन्व्हेस्ट करायचं ठरवलं आहे आणि शेअर होल्डर्सनी भारी बहुमताने याची मंजुरी दिलेली आहे. आफ्रिकामध्ये मोबाईल मनी, डाटा सर्व्हिसेस आणि टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर यांची मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे आणि एअरटेल आफ्रिका त्याचा सर्वात मोठा बेनिफिशियरी आहे. एअरटेल आफ्रिका 14 आफ्रिकन कंट्रीजमध्ये ऑपरेशन्स आहेत आणि मोबाईल मनी ट्रान्झॅक्शन बघता आफ्रिका हे नेक्स्ट डिजिटल पेमेंट फ्रंटायर बनणार आहे. भारतीय एअरटेल इंडियामध्ये 5G रोलआउट करत असताना आफ्रिकामधून रेव्हेन्यू वाढवत आहे. यामुळे एअरटेल हे ड्युअल ग्रोथ इंजिन कंपनी बनताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे एअरटेल हा SIP वर्दी स्टॉक आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडियाच्या मर्जर अँड ॲक्विजिशन बद्दल. तर मित्रांनो, ग्रांट थॉर्ंटनच्या Q2 2026 M&A रिपोर्टनुसार इंडियामधील मर्जर अँड ॲक्विजिशन डील व्हॅल्यू ही $36.3 बिलियन वर पोहोचलेली आहे, जी Q1च्या तुलनेत 127% जास्त आहे आणि 4 वर्षातील सर्वोच्च आहे. सर्वात मोठं डील हे सन फार्माने ऑर्गॅनॉनला $11.75 बिलियन मध्ये विकत घेण्याचं होतं, जे इंडिया फार्मास्युटिकल हिस्ट्रीमधील सर्वात मोठं आउटबाउंड ॲक्विजिशन आहे. भारतीय एअरटेलचा एअरटेल आफ्रिकामधील $2.97 बिलियन स्टेक इन्क्रीज आणि विन्सी हायवेजने इंडियाच्या 9 टोल रोड कमिशन 13,000 करोड मध्ये म्हणजे $1.6 बिलियन मध्ये विकत घेणं हे इतर ग्रेट डील्स आहेत. या Q2 मधील 84% डील व्हॅल्युएशन आउटबाउंड म्हणजे भारतीय कंपनीज परदेशी असेट खरेदी करत आहेत आणि हे इंडिया INCच्या ग्लोबल अँबिशनचं प्रतिबिंब आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो विन्सी हायवेज बद्दल. तर फ्रान्सची ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर जायंट विन्सी हायवेजने इंडियामधील 9 टोल रोड कन्सेशन 13,000 करोड म्हणजे $1.6 बिलियन मध्ये विकत घेण्याचा करार केला आहे. म्हणजेच मित्रांनो, फॉरेन कंपनीज भारताच्या रोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किती कॉन्फिडन्स ठेवतात हे दाखवतं. इंडियामध्ये 1.4 लाख किलोमीटरचा नॅशनल हायवेज आहेत आणि सरकार 12.10 लाख करोड इन्फ्रा कॅपेक्स खर्च करत आहे. त्यामुळे टोल रोड बिझनेस हे लॉंग टर्म एन्युटी बिझनेस आहे. IRB इन्फ्रास्ट्रक्चर, NHAI बॉन्ड्स आणि अशोका बिल्डकॉम सारख्या कंपनीजसाठी फॉरेन इंटरेस्ट वाढणं हे व्हॅल्युएशनसाठी खूप पॉझिटिव्ह आहे. तर मित्रांनो, हे होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि कोणती न्यूज तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.